असो, डीएम असो की कोणी असो, ज्यांनी चूक केलं त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे, हे आर्टिकल 14 सांगते आम्हाला. आणि तुम्ही पाहिलं आता हे कलेक्टर साहेबाला मी अटक करून नेलं. प्रेझेंट विनय गौडा साहेब आता चंद्रपूरला कलेक्टर आहेत. एक तलाठी जर कलेक्टरला अटक करून येतो दिल्लीला थेट, म्हणजे महाराष्ट्रातली नाही तर भारतातली पहिली घटना आहे. नंबर 1, ज्या अर्थी मी तलाठी असल्यामुळे मला माहित आहे देवस्थानच्या जमिनी आज सातबाऱ्या नावाने आहे आणि दीक्षाभूमी आमच्या नावाने नाही. का नावाने नाही? 70 वर्षापासून नावाने का झालं नाही? आम्ही साधे शेती घेतो, प्लॉट घेतो, तरी आम्ही 15 दिवसात नावाने करतो. यांनी 70 वर्षामध्ये या स्मारक समितीवाल्यांनी नावाने का नाही केलं? महसूल प्रशासनाने का नाही केलं नावाने? महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख अधिनियम 1971च्या कलम 3, 5, 7 आणि 9, 29 नुसार त्यांचे अधिकार आणि कर्तव्य होते. तलाठी, तहसीलदार, रेडिओ, कलेक्टर, कमिशनर आहे का तिथे गोळ्या खेळायला बसले आहेत का? ते गव्हर्नमेंटचे सर्वंट आहेत. त्यांनी आपल्या तिथं दीक्षाभूमी दिसत असताना त्याला पडकी इमारत केलं, सडक दाखवलं आणि झुडपी जंगल दाखवलं. एकीकडे सातबारे होते, बोगस काम केलं. आता प्रॉपर्टी कार्डचे आता मान्यवर यांनी सांगितलं